आपण माणूस आहोत विनोद, आणि जनावरं पण असतात. पण माणूस आणि जनावरांमध्ये फरक हा, बरोबर ना. माणसाच्या समोर जर पत्रावळीतून पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, तू आता दिला मगाशी तसा, तर माणूस म्हणून आपण ते सगळं व्यवस्थित त्याची चव घेऊन खातो. पण त्याच पंचपक्वान्नाची पत्रावळ गाढवाच्या फड्यात दिली तर गाढव आधी पत्रावळ खातो आणि मग खाता. तशी तुझी परिस्थिती झाली आहे. ज्या देवीचं मगापासून मोठेपण सांगतस ना, त्या देवीबद्दल तू म्हणजे तू आधी हिंदू असस की कोण हेच मागा प्रश्न पडलो. महिषासूर मर्दिनीचं तू एवढं अपग्रह केलं की त्या म्हशीवर तू किती काय बोललंस. आणि त्या मी बोलले, मी तिच्याबद्दल माहिती सांगितली चांगली आणि अतिशय थर्ड क्लास लेवलला जाऊन बोललंस तू. त्यामुळे तुका आधी भजन करण्याचाच अधिकार नाही, कारण तुका राम आणि कृष्णामधलं फरक कळणार नाही. हे राम ऐकणं सांगते, राम कधी आयुष्यात हसलो नाही आणि श्रीकृष्ण कधी रडलो नाही, कधीच नाही. मी सांगते ना, तू घराकडे जाऊन चेक कर. नाही असा मग आता दाखव ना. मी काय म्हटलं, हसलो नाही म्हणजे रडलो असं नाही अर्थ. आणि श्रीकृष्ण आयुष्यात कधी रडलो नाही, बरोबर. म्हणजे तो हसतच होतो अशातला भाग नाही. म्हणजे पहिल्या चुकीवरती डोकं उडवण्याची शक्ती असताना सुद्धा 99 चूक आहे माफ करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ना, तो श्रीकृष्ण ओळखा तुका खूप उशीर जाईल. सुदर्शन सारखं शस्त्र असताना सुद्धा कायम हातामध्ये बासरी धरणारा तो श्रीकृष्ण. आणि रामामधलं फरक लक्षात घ्या अजूनही. द्वारकेसारखं वैभव असताना सुद्धा जो सुदाम्याचा मित्र आहे तो श्रीकृष्ण. आणि सर्व सामर्थ्य असून सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला तो श्रीकृष्ण. आणि रामामधलं फरक कुठेतरी समजून घे बाळा. हे तर तुका आयुष्यात तुका आधी हिंदू देवतेंबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. आणि तुझ्यावर संस्कार, मगाशी संस्काराचा विषय झाला ना, तुझ्यावर जे संस्कार झाले ना ते त्या देवीची काय विधारणा केलंस की तुझ्यावर झालेल्या संस्काराचं प्रतीक आहे. लक्षात घे, तू संस्कार माझे काढू नकोस, तू काही संपूर्ण उघडो काढीन मी. संस्काराचं सांग माझा, बाकीचं सांगू नकोस. तुका वाटलं काय ऐरे काय रे हे कोण अडीची कधीची विचार सांगितलं म्हणजे लाज नाही वाटत. ते युट्यूबच्या माध्यमातून असले चुटके सांगते कुळे काय 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 कसली ते ऍक्शन केली रे त्या सरस्वतीवर बसून फणस म्हणून काय घुटी पिळीपर्यंत तू कपू होतास. नाही हसण्याचा भाग नाही, हसण्याचा भाग नाही ना बुवा. तू असं म्हणू नकोस. अरे महिषासूर मर्दिनी आणि तिची तू कुठे किती प्रकारचे काय विटंबना केली ह्याचा विचार कर ना तू बुवा. नाही थोडं विचार कर रे. काय तुझं त्याच्यात दोष नाही, तुझ्यावर संस्कार त्या पद्धतीत झाले ना ते कामतो नावेला जा. हे शब्द जेव्हा बोलते ना तेव्हा काळजात घुसतले, लक्षात ठेव माझे. माका जर तू बोलत असताना मी पण सहन केलंय ना, आता मी काय बोलेन तर सहन करूचा, लक्षात घे. छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐसे मोठेपणा सांगतो तू आणि दुसऱ्या बाजूनी अशी विटंबना करत. एकमेव कारण तुका कोणी 100-200 रुपये देऊ नाही, कारण पैशासाठी लालची असत. रोज एक कारण झाला पहिल्यापासून एक रुपये कोणी ह्याच्या दातार फेकलो नाही. त्याच कारण तू मायबाप प्रेक्षकांवर भडकलो, त्यांनी माझी बाजू घेतली आणि त्यांच्यावर भडकलो तू. अरे ह्या लोकांनी खुर्चीवर बसवले नाही, केव्हा अशी उचलून खाली फेकलीत ना लक्षात सुद्धा होता नाही. लक्षात ठेव, त्यांच्यावर भडकून नाही चालत. काय खूप मुद्दे लिहून घेतले पण मला गरज नाही वाटत, म्हणजे गरज नाही वाटत त्याची. का जो स्वतःच्या कर्मात मारता त्या माका मारूची गरज नाही, बरोबर ना. प्रत्येक जण ते स्वतःच्या कर्मात मारतो. तू मगाशी काय सांगितलं, काय बाणासूर रावण, बरोबर ना. तसं सत्य त्रेता द्वापार आणि कली. पहिल्या त्या सत्ययुगात ना देव एका प्रांतात राहत होते म्हणजे स्वर्गात, आणि दानव पाताळात राहत होते. त्याच्यानंतर त्रेतायुगीला, ह्या त्रेतायुगात देव आणि दानव एकच प्रांत होतो म्हणजे रावण आणि राम, त्यांचं प्रांत एकच. त्यानंतर आलं सत्य त्रेता द्वापार युग. ह्या द्वापार युगात देव आणि दानव एकाच घरात होते. म्हणजे श्रीकृष्ण सुद्धा जिथे राहत होता तिथे श्रीकृष्णात मारून टपलेलो त्याचं कौस मामा राहत होतो, म्हणजे एकाच घरात होते. आणि आता ह्या कलियुगात एकाच माणसात देव आणि दानव दिसतात. म्हणजे भजन खूप छान हा, पण बाकी सकाळी उठून त्याचं तोंड बघू दे, बरोबर सांगते.
काय लिहून घेतो हे लिहून घे सांगायचे सगळे सगळे उद्या जाऊन मांड लोकांसमोर काय करोडो लाखो करोडोचा बंगला हे पॉईंट तुझे क्रॉस करते कसे ते बघ लाखो करोडोचा बंगला तरी पण शेवटची आंघोळ घेऊन खळे ते 4 वर्षापूर्वीचा विसरलं कोरोना लाखो करोड असणारे ना खडे कोणी जाळले त्याचंच पत्तो लाग नाही बंगलो एका बाजू घडवलो नाही झील एका बाजू घडवलो तर तू काय आहे तर आहे ते उदाहरण म्हणून सांगते व्हॉट्सअपची उदाहरण देऊ नको सगळे मी पिसत पाहिजे होतं गर्व झालो माका अरे बघ गर्व माका झालो यम माझ्याकडे येलो आणि काय हीच चूक केलंस माका तिच्याकडे लिस्ट होती यमाकडे माझा 1 नंबराक नाव होता आणि माका घेऊन गेल्यानंतर तो पुढे तुझ्याकडे विनोद चव्हाण 1 नंबराक होतो लिस्ट विनोद चव्हाणाकडे गेलो सांगता हे बघ तुझं नाव गुंडू काल झालो विषय आता तुझं नाव 1 नंबराक चल तर मी तसं सांगलंय मूर्ती बनवून 2 तास तसं हे म्हणालो आता निमरच्या दिवसात तिला जरा 2 मिनिटं थांब फक्त अर्धा तास तुका मी चाय पाणी देत आहे आणि लिंबू सरबत बनवून गेलो भुतुनी त्या रावणाच्या त्या लिंबू सरबतात 10-20 गोळी घातल्या झोपेची त्या गोळीने आपलं काम केलं नाही त्या रावणाने पिल्याबरोबर त्याला जरा तंत्री लागल्यावर तो झोपलो आणि झोपाच्या मधल्या भागात ह्याला काय केलंय 1 नंबराक लाव होता ता लिस्ट हळूच घेतल्या पडल्या आणि आपला शावतून खालचून नाव लिहिलं आता तो यम होतो तो एकदम खुश झालो 2 तासात उठल्यानंतर म्हणता वत्सा तू माझी सेवा केलीस मी तुझ्यावर आज खुश झालोय म्हणून आज मी असा ठरवलेलं आहे आता वरसून सुरू करते नाही मी खालसून सुरू करतोय नंबर शेवटी हेचोच लागलो त्यामुळे जर रमा ना तर कधी चुकणार नाही लक्षात घे तुझा कसाला माहिती आहे कुल्याक शान लावाने माका बैल म्हणा ही मालवणी शाळा म्हणा ना मी 3ऱ्या ओळीत मी 4थ्या माळेत काय नाही सगळ्यांची माळ एका सिंधुदुर्गातली बुवा सगळे एका माळेतली बरोबर ना त्या माळेतलो म्हणे खिचो आपला भाऊचा ना तर प्रत्येकाने असं ठरवचा ते कुळून घरे कुळून नाही होत असतो वरती माका लागला नाही माझा विषय नाही पण तुझी ती लायकी नाही सांगण्याची तो चुकतो तुझी आज लायकी खूप वरती आहे ती स्वतःची लायकी खाली उतरू नकोस युट्यूब असताना बाकी तू आडवर हो आमचा काही विषय नाही युट्यूब असताना अरे हे महिला वर्ग सुद्धा बघतात ना घरी जाऊन जाऊ दे महिला वर्ग बघतात घराकडे तेव्हा म्हणतात काय रे जेव्हा सिंधुदुर्गातले डबलवाले न बघलेले बरे त्यांच्या बुवांच्या तोंडावर शिरा येऊन येते घाणेरड्या बोलतात किती वेळा एखादे शब्द ह्या करून तुका 4 पावटी असं बोलवले नाही खामदेवला मी दरवर्षी येतो कशाला येतोस पुढच्या वर्षी येऊ नकोस महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा
गाणी ती भारी म्हटलंस. एक दोनच गाणी म्हणतो बघ. ह्या गाणं जमतं काय बघतो खरं. त्या गजराच्या माध्यमातून 100% काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. कारण एका बोलाची माका काही गरज नाही. मी सुरुवातीकच काय बोललोय ना त्याच्यावर तू इतकं म्हणजे स्वतःचं काय ध्यान विसरून भ्रष्ट झाला असतो आणि संपूर्ण बाद झालास लक्षात ठेव. सगळा पैशाने होणार नाही. आपला आनंद ना पैशावर अवलंबून नसतात, आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतं. लक्षात घे. बरोबर ना. कारण एखादा मुलगा जर बाजारात फुगा विकायला उभा राहिला असेल तर फुगा विकला गेल्यानंतर त्याचा आनंद होता, तर दुसऱ्यात तो फुगो इकडे बघ विकत घेतल्यानंतर आनंद होता, तर तिसऱ्यात तो फुगो ना फोडून आनंद होता. त्याच्यापैकी तू असंच फुगो फोडणार हो. मी नोटेशन देवीवरती घेतला, मी गजर घेतला. मग आम्ही काय गोट्या खेळतोय बाकी खायच्या देवांवर चालणार की ना. आई भवानी तुझी मायेचा सागर, आई भवानी. कात्यायनीवर थांबलं की पुढे सगळे घेतलं तू लिहिलं तो खरं देवा शपथ मस्त लिहिलं. आई भवानी तुझी मायेचा सागर करून नवरा दिला
जोक्स म्हणजे काय भजन नाही, गुणी धुणी काढणं म्हणजे पण भजन नाही. आपण ज्या पद्धतीत आहोत, मी आता थोडंफार बोलतोय, मग त्या पद्धतीत लोकांनी माका स्वीकारलेली आहे आणि तुका भजनाच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे. तो तो रशिया राग मध्ये तो तुझ्या आजाको गावातून आहे, पंजाको गावातून आहे. अरे मग कोणत्या तरी बापाशी निर्माण केला नसत ना तो, मग कोणत्या आजाक कोणत्या तरी पंजा गावात. जोक्स मामूली किंमत आहे लक्षात. हां आता एक त्या दिवशी आता एक विषय काल म्हणजे तुझ्यासारखे काही खुळे असतात ना, तुझ्यासारखो खोळ बरं तुझ्यासारखं नाही. एक होतो ते तो बापूस मेलो, डोळ्यातून एक थेंब नाही पाण्याचं. आऊस मेली, डोळ्यातून एक पाण्याचं थेंब नाही. काही दिवसानंतर भाऊ वारलो, बहीण वारली, बायको वारली. पहिल्या दिवसापासून तर 13 दिवस मर रडलो. म्हणजे शेजाऱ्याक राहावं लागायचं, तो विचारलं तर आता काय विचारत गेलो की बापूस वारलो किंवा ते नाही म्हणजे आवाज दिसत. पण बायको वारली तर 13 दिवस तू अनावतो खास घेऊ काही तू रडतस की त्या सुरुवातीपासून. तर म्हणता जेव्हा बापूस वारलो तेव्हा लोक भेटा की तेव्हा लोक सांगत माका की तू काही भिया नको, तुझ्या बापाशीच्या जागेवर मी असेल. आऊस गेली तेव्हा आवशीच्या जागेवर येऊ लागली, म्हातारी बहीण गेली तेव्हा बहीण येऊ लागली, भाव गेलो तेव्हा तरुण येऊ लागले, आम्ही असो भाव. पण माझी बायको गेली तर 13 दिवस कोणी येऊन सांगत तयार ऑक्साबोक्षी रडलो. त्यामुळे जोक्स आपला विषय. मी पण अगोदर जोक्स भरपूर सांगेन, आता नाही सांगत का गरज नाही, कारण मायबाप प्रेक्षक असतात. अरे बुवा आपली विद्वत्ता पण नाही खरं तर ह्या खुर्चीवर. पण म्हातारे लोक 60-70 वर्षाचे लोक जेव्हा आपल्या समोर येऊन बसतात त्यावेळेस आपल्याला कुठेतरी, आता तू सांगतो की मी 35 वर्ष भजनं केली, 4000पेक्षा बाऱ्या मी झाल्या असतील, तरी पण आजची बारी जर बघितली तर लोक म्हणतील अरे याचं कोण बघू नये. गर्व माका नाही झालो, गर्व तुका झालो. चांगदेवात गर्व होतो तसं. चांगदेवात वाटला की माझ्यासारखं तपश्चर्या करणारं कोण नाही. कारण चांगदेव एवढा जबरदस्त 1400 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्याला बसले ना की लोक ना त्याच्या समोर मुर्दे आणून टाकायची प्रेत. का तर तो तपश्चर्यातून उठलो की त्याची नजर पडली की प्रेता जिवंत व्हायची. एक दिवस हातात झाला तो बसलो तपश्चर्येत आणि प्रेतांचा खच पडलेलो होतो. तिकडून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जात होती. मुक्ताबाई 8 वर्षाची पोरगी विचारता की हो प्रेत कशासाठी टाकलीत. कुणीतरी सांगितलं की चांगदेव जिवंत होण्याची वाट बघतायत. का तर त्याच्या नजरेने प्रेत जिवंत होणार. ती मुक्ताई म्हणते अरे एवढंच ना, उठा पाड्यानं वाटेला लागा. काय चमत्कार. प्रेत जिवंत झाली आणि मैदान सगळं रिकामी झालं. आणि चांगदेव जेव्हा उठलो तेव्हा समोर कोण दिसला नाही, मैदान रिकामी. तो विचारता की आज कोणीच मेलं नाही काय. कोणीतरी सांगितलं एक 8 वर्षाची पोरगी आली, तिने प्रेताना असं सांगितलं उठा माड्यानं वाटेला लागा. काय चमत्कार. सगळे जिवंत होऊन आपापल्या घरी गेले. चांगदेवाने त्या रागाबरोबर पत्र लिहून घेतल्या. मुक्ताई नमस्कार लिहायला गेला मुक्ताईला. कोणी सांगितलं 8 वर्षाची पोरगी, माझ्यापेक्षा एवढी छोटी, नमस्कार का लिहावा. अभिमानाने पेन मागे घेतलं, आशीर्वाद लिहायला गेला. प्रेत जिवंत करण्याची 8 वर्षाच्या त्या पोरीमध्ये ताकद. आशीर्वाद कसा लिहावा. लेखणी मागे घेतली, कोरो कागद पाठवले. तेव्हा मुक्ताईने सांगितलं ना रे चांगदेवा 1400 वर्ष तपश्चर्या केलंस पण आयुष्यात कोरो रवलोस. तो विनोद चव्हाणची परिस्थिती झाली लक्षात ठेवा. एवढी वर्ष भजन करून ह्या लहान मुलांसमोर असले ते पोळण्याचे जोक सांगून व ह्या मत प्रामाणिक सांगते. मी कोण मोठं नाही,
आम्ही पण ह्या सगळ्या केला, पण 40 वर्षानंतर जर तुका करूचा असात, तुझा पहिल्या लाईनीत जर तिलाच्या मालेत तुझं नाव लिहूचा असात, तर तुका ह्या सोडूचा लागा. तुझ्या गायनासाठी आम्ही सलाम करूया. दुसऱ्याचे संस्कार काढू नकोस. संस्कार जेव्हा काढतो आपण तेव्हा ते रिलेटेड आईवडिलांशी असतात, लक्षात ठेव. आणि आईवडिलांबद्दल बोललेला कोण खपून घेणार नाही, कारण कोण काय मेलेल्या औषधात दूध पिणं हे येऊन बसाक नाही पुढचे. जितकं तू अस ना तितकं मी असे, लक्षात ठेव. तिला लक्षात लोकांच्याने माझा या विषयावर एकमेकाक मारूक गेलो आम्ही. हां, हेच विषय मग ते भानगडीचे विषय होतं आणि मग किलेच होता. तिला लक्षात बाकीच्यांशी आपले काढ संस्कार, माझ्याशी नको काढू. ह्याच्यानंतर तुका फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग आहे. हां, हॉस्पिटलचे पेपर काहीतरी वाच. किती मुलींवर अत्याचार होतात तर बघ. किती मुली लग्नाच्या अगोदर लहान वयात वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जातात तर बघ. पोस्कांतर्गत किती तरुण पिढी ना आतमध्ये जाऊन जेलमध्ये अटक असत तर बघ. जरा अभ्यास कर आणि त्या पद्धतीत आपण भजन करू का किंवा प्रवचन करू काय, ह्या मात्र तुम्ही आता झालेलो असेल. ही गरज आहे, काळाची गरज. त्या देवीने तरी संवार केले. तू आम्ही काय करू शकतो सांग? तुका कोणाला धरूची ताकद असते नाही ना, कारण आपण इज्जतीच सांभाळतो. पण आता ही इज्जत जर सांभाळायची असेल तर आपल्याला प्रबोधन करणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणून तरुण पिढीला हेच सांगणं आहे ना की आपल्या आईवडिलांची मान समाजात खाली जाणार नाही ह्याचं भान तरुण पिढीने ठेवलं पाहिजे. व्यसन काय थोडीफार प्रत्येकाला असतात, पण त्याचा अतिरेक करू नका. आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं. पूर्वीच्या काळी बाप जर 4-2 गोष्टी सांगायला गेला तर मुलगा ऐकायचा. आता मुलगा बापाच्या अंगावर धावून जातो आणि सांगता तुमचे दिवस आता सरले, आमचे दिवस आता चालू झाले. ही आता परिस्थिती आहे, लक्षात घ्या. एखाद्याची मुलगी 20-21 वर्ष वाढलेली मुलगी जेव्हा बाहेरच्या बाहेर 2 वर्षाच्या प्रेमाखातर पळून जाते ना आणि तिचा बाप जेव्हा समाजात फिरतो तेव्हा लोक बोट वर करून सांगतात अरे चेडवाचा मोठेपण सांगावतो परवा पोर गेला पळान. त्यावेळेस त्या बापाच्या मनावर काय भिंत ना तर प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्या मुलांना वागायला शिकायला बरोबर. आणि हे विषय आपल्याला जाणं गरजेचं ना. अरे तुझे माझे काय हे काय ह्या एकामेकाची काढणं नाही ना, नको ना. शेवटचं करून घेतलं पैसा बिसा काय नाही. तुम्ही जे कर्म करणार पूर्वी चालायचं, थांब जरा बाबा, पूर्वी चालायचं मागच्या जन्मात केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही. तुम्ही या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.
एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतिलं ना तरी त्याची नोंद परमेश्वर काय कर्मात करून ठेवतो, लक्षात ठेवा. त्यामुळे ही नातीभीती आता सगळा तुटलेला, आता प्रत्येक जण स्वतःचो राजा झालेलो. मी म्हणतले माझी बारी आजची सरस होऊ काही, विनोद म्हणतो की माझी होऊ काही. पैशावर भजन नाही, पैसा पैसा काय नाही. जगज्जेता सिकंदर त्याने संपूर्ण जग जिंकलं. त्याने मरताना आपल्या मित्रांना सांगितलं होतं, मी मरेल आणि मला तुम्ही ज्यावेळेस दफन कराल ना त्यावेळेस माझे हात बाहेर ठेवा. किती आहे तर दुनियेत बघू दे, मी सगळा जग जिंकलोय, पैसा अडको सगळा जिंकलोय, पण मी जाताना रिकामी हाताने गेले. लक्षात ठेवा. रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती. एकाची जळली आणि एकाची बुडाली. ते देव त्याच्यातून सुटले नाही, ते तुम्ही आम्ही मायबापपेक्षा पण तुम्ही सुटणार नाही. लक्षात घ्या, हे कलियुग आहे. तुम्ही या देवीची आराधना केलेली आहे, बरोबर ना. 100% ती देवी तुम्हाला नक्की, कारण त्या देवीचा लक्ष असतो. लक्षात घ्या, हा तुमचं मंडळ आहे. हे खामदेव नाकाचं मंडळ आज कित्येक वर्ष आहे. प्रत्येक जणाला मंडळाला तेवढा वेळ देता येत नाही, पण तुमच्यामध्ये सुद्धा देवासारखं वागणारा असा एखादा कोणतरी असणार. कारण आम्ही बघितलं या देवी कसं आहे, जिथे स्वच्छता असते बुवा तिथे देव राहतो. लक्षात घ्या, काही ठिकाणी आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो, पण जिथे स्वच्छता असते तिथे देवाचा वास, दया क्षमा शांती, तिथे देवाची वस्ती. बरं वाटलं बारी करताना. कोण असो म्हणा का नाही, पेटव शलाव अर्थात ती गरजेचा, पण दोन्ही बुवांना आम्हाला असं म्हणणार नाही की ही कोण आहे रंगदेवता. त्या दोन्ही बुवांना आम्हाला रंगदेवतेचा आशीर्वाद 100% आहे. आणि तुमच्यामध्ये सुद्धा कोणतरी देव असणार आहे, त्या देवाला ओळखायला आपण शिकलं पाहिजे. ह्या कलियुगात दगडात देवा, माझी वाक्य काही लक्षात ठेवा तुम्ही. ह्या कलियुगात दगडात देवा ह्यो माणूस लोकांना समजवण्यात यशस्वी झालो, पण माणसाच देवा ह्या समजवण्यात माणूस अजून सक्सेस झालेलो नाही. आणि याच्या पुढे सुद्धा कधी होईल ह्या पण सांगायचं होतं नाही. लक्षात घ्या, बरोबर ना. म्हणून आपण समोर, धन्यवाद, म्हणून आपण समोरच्या माणसात देव बघणं गरजेचं बुवा. असं आहे. बरं दुसरे ते जावं तिथे बघ ना, दगडासमोर लोक नतमस्तक. एक कलाकार ने भगवान से कहा, ए खुदा तेरे बनाए हुए पुतले, बरोबर ना, हाँ, तेरे बनाए हुए पुतले आपने इस धरती पर भेजे हैं, लेकिन आपस में झगड़ा करते हैं. लेकिन उस आदमी ने बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. बरोबर, त्याने बनवलेल्या पुतळ्याच्या पुढे आपण, पण तिने बनवलेलं पुतळं ह्या पुतळ्यात एकामेकाच्या मानेर बसण्याची तयारी आहे. म्हणून देवदेवतेने आपला खूप दिलेला सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. द्वापार युगात श्रीकृष्ण, तोच पुढच्या अगोदरच्या युगात राम, बरोबर ना. त्याच्या अगोदर सगळे देवी. सत्ययुगात परमेश्वर जर आपल्याला भेटायला पाहिजे तर त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची, तेव्हा देव भेटायचा. त्रेतायुगात आपल्याला देव भेटायला पाहिजे तर मोठमोठे होम हवन यज्ञ चालायचे, तेव्हा कुठेतरी देव भेटायचा. द्वापार युगात देव भेटा होयो तर पूजाला, पूजेत जास्त महत्व होतं, अर्चनाला जास्त महत्व होतं, तेव्हा देव भेटत होतो. आणि आता ह्या कलियुगात परमेश्वर तुमका जर भेटा होयो तर तुमका नामस्मरण फार गरजेचं. 2 मिनिटं त्या देवाच्या समोर जा. इथे जन्माला आलेला प्रत्येक माणूस भिकारी आहे, कोण श्रीमंत नाही. पण भिकाऱ्यांमध्ये फरक आहे. जो भिकारी आहे, गरीब आहे, तो देवळाच्या बाहेर पायरीवर जाऊन भीक मागता, आणि जो श्रीमंत आहे ना तो सुद्धा देवीकडे जाऊन भीक मागता. 60 रुपयाची केळी नेऊन ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मला लाखो रुपयाचं मटको लागाने म्हणून देवीकडे मागता. म्हणजे सगळेजण जन्म गेले सर
भिकारीच असत ह्यो परत प्रत्येकाने समजावं लक्षात घ्या. कोण नाही फुकट जात. आम्ही त्याच्यातले 10 रुपयाचं अगरबत्तीचं पुढे नेलो तर काहीतरी मागल्याशिवाय देवीकडून मागे येऊच शकत नाही. लक्षात घ्या. बरोबर ना. आणि ती देवी ती घरची आपली देवी ती कारण तिनं जर 9 दिवसात 9 साडी मागल्या आपणाक 9 नाही देऊ जमले तर 4 तरी घेऊन देऊ काही तर त्या भावाचा तोंड बघूचा नाही तर तो भाऊ म्हणून जगण्याच्या लायकीचो न. अरे तू आता इतकी तयारी करून निघालस तर तुझ्या घरवलीच्या जीवावर घर ठेवून निघालस ना. आम्ही पण निघालो जाताना धावा सावकार जावा कोण विनोद चव्हाण बुवा त्या भाऊजीं का काय बोला नको हा असा घरवाली आमका सांगता. अरे वा हे चांडाळा पुरे ना बरं वाटलं जर तुम्ही शांत चित्ताने ऐकताय. म्हणजे एकदा तुमच्यासाठी तुम्ही काय वाजवा. ठीक आहे. मी परत पण सांगतो मी काय मोठं नाही खूप आज कित्येक वर्ष तुम्ही ओळखता पण आपण हे गरजेचं आहे बुवा. आपणाक मोठी नावं असो आपली सिंधुदुर्गातली मोठी नावं असो आपण मग आपलं नाव आपण ठेवतं ही जबाबदारी सर्वस्वी आता आपली आहे. बरोबर ना. संसारामध्ये येऊन प्राण्या पुरुषतकारी थोडी हरिले हरिनामाची गोडी नाव मोठ लक्षण खोट दिसतो तसा तो नसतो अंधार देवाच्या खाली म्हणून माणूस फसतो. आंधळ्याच्या हाती हिरे मोती पारख त्याची होईल का आणि पुत्राची शक्ती नळीत घाला सरळ कधी होईल. ये चोर करे चोरी ऊपर से सिनारी ये चोरों ने लूट ली है दुनिया सारी अब आओ साई बाबा जरूरत है. गावलं नाही पडतो. असं कसा आला जमाना स्वतःला सारी निघून लग्नाची होती मला तो पैशाचा प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा